शामराव अत्यंत दुःखी मनाने सामान बांधत होते. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणतीही वस्तू पॅक करायची असते तेव्हा तो आनंदी होतो, कारण एकतर तो कुठेतरी फिरायला जात असतो किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जात असतो. पण शामरावांची परिस्थिती पूर्णपणे उलट होती. ते आपले सामान आपल्या प्रियजनांकडे जाण्यासाठी नाही, तर आपल्या प्रियजनापासून दूर जाण्यासाठी बांधत होते. खरं तर आता गोष्टी त्यांना असह्य झाल्या होत्या, त्यामुळेच त्यांनी सध्या घरात न राहण्याचा निर्णय घेतला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शामरावांना कोणीही अडवायला आले नाही. शामराव हे एक अतिशय सामान्य व्यक्ती आहेत, जे आपल्या कुटुंबासोबत आपले जीवन आनंदाने जगत होते. खरं तर शामराव आपल्या गावात वडीलधाऱ्या माणसांसोबत राहत होते, पण काही परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबियांना ते गाव सोडावं लागलं आणि शामरावांच्या वडिलांनी सर्व जमीन आणि मालमत्ता विकून शहरात एक घर आपल्या मुलांना त्यांच्या नावावर करून दिलं. तोपर्यंत शामरावांचं लग्नही झालं होतं. त्यांची बायको रमाबाई अतिशय साध्या आणि सुसंस्कृत होत्या. कुटुंबातील सर्वजण आनंदाने राहत होते. शामराव त्यांच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना एक बहीण देखील होती. ती आधीच विवाहित होती. आता शामराव त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे विकत घेतलेल्या शहरातील घरात त्यांच्या कुटुंबासह राहत होते. जोपर्यंत आई वडील जिवंत होते तोपर्यंत शामरावांनी आपल्या आई वडिलांची खूप सेवा केली. रमाताईंनीही आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर केली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर नवरा बायको दोघांनीही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या. हळूहळू शामरावांचा मुलगाही मोठा होत होता. शामरावांना देखील एकुलता एक मुलगा होता आणि तो एकुलता एक मुलगा म्हणूनच शामरावांनी त्याला कधीही घरापासून दूर जाऊच दिले नाही. त्यांच्या मुलाला जे काही शिक्षण द्यायचे होते ते सर्व त्यांनी त्यांच्या शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयातच दिले. शामरावांच्या मुलाचे नाव संकेत होते. संकेत सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता, म्हणूनच शामराव आणि रमाबाई यांनी त्याला कधी अभ्यास करण्यास रोखले नाही. ते त्याला नेहमी सांगत की तुला जितका हवा तितका शिक, हवा तेवढा तू अभ्यास कर, जेवढ्या उंचीला स्पर्श करता येईल तितकं तू कर. संकेत, तुला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही, कारण आम्ही दोघे तुझ्यासोबत आहोत. संकेत सुद्धा त्याच्या आई वडिलांबरोबर खूप प्रेम करत होता. शेवटी तोच त्यांच्या एकमेकांचा आधार होता. हळूहळू वेळ निघून गेला. कुटुंबात फक्त 3च माणसं होती आणि रमाबाईंच्या मनातील नवरा आणि त्यांच्या मुलाचा जीव वास करत होता. तिघांचे छोटे पण सुखी कुटुंब होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. रमाताई आपला नवरा आणि मुलाची पूर्ण काळजी घेत होती. त्यांचे जे काही काम असे ते सर्व कामे ती पूर्ण निष्ठेने करत असत. शामराव आपली जबाबदारी पार पडत असतात. मुलगा अभ्यासात खूपच हुशार होता आणि मनापासून अभ्यासही करायचा. हळूहळू संकेतचं कॉलेज पूर्ण झालं आणि त्याला नोकरीही लागली. जेव्हा संकेतला नोकरी लागली तेव्हा रमाताई आणि शामरावाने संकेतच्या लग्नाचा विचार केला. संकेतला काहीच हरकत नव्हती, त्यामुळे संकेतचा विवाह निर्मला नावाच्या मुलीशी झाला. निर्मला ही शहरातील सुशिक्षित मॉडर्न मुलगी होती. रमाताई आणि शामराव निर्मलाला भेटायला गेले होते. निर्मलाच्या घरच्यांनी हेच दाखवून दिले होते जणू निर्मला किती संस्कारी आहे, पण प्रत्यक्षात तसे नव्हते. त्यांना ही गोष्ट नंतर कळाली. सुरुवातीला त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. निर्मला पाहताच नवरा बायको दोघांनीही तिला आपली सून म्हणून पसंत केले. दोघांचे धूमधडाक्यात लग्न लावून दिले. सून घरात आल्यामुळे रमाबाई खूप खुश होत्या, पण अशातच नियतीने घात केला आणि लग्नानंतर काहीच वेळात शेडवरून पडून रमाबाईंचा मृत्यू झाला. आता निर्मलाकडे सर्व जबाबदाऱ्या आल्या होत्या, कारण रमाताई होत्या तोपर्यंत त्या सर्व जबाबदारी सांभाळत होत्या. पण त्या निर्मलालाही अनेकदा सांगायच्या, बाळा तू थोडं माझ्यासोबत काम करत जा. आज मला कधी कुठे जावं लागलं तर घराची सगळी कामं तू करू शकशील. घर सांभाळणार कोण? असं बोलत राहून त्यांनी निर्मलाला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. निर्मला घरची कामे तरी करायची, पण खूप चिडायची.
तिला घरची कामे करणे अजिबात आवडत नसे. अशा परिस्थितीत रमाताई होत्या तोपर्यंत काहीच अडचण नव्हती. पण रमाताईच्या मृत्यूनंतर जणू सर्व गोष्टी संकटात सापडल्या होत्या. कारण निर्मलाला घरातील एकही कामाशी संबंध येतच नव्हता. एवढेच काय, तिला जेवणसुद्धा बनवता येत नव्हतं. पण मुलगी बघण्याच्या वेळेस निर्मलाच्या घरच्यांनी जे काही पदार्थ खायला दिले ते सर्व निर्मलानेच बनवले असे सांगितले होते. तिला जेवण बनवण्याची पण खूप आवड आहे असे ते म्हणाले होते. निर्मला ही एक चांगल्या घरातील मुलगी आहे. तिला कोणतीही अपेक्षा नाही आणि म्हणूनच रमाबाई हो म्हणाल्या होत्या. कारण तिला तिच्या घरी नोकरी करणारी सून आणायचीच नव्हती. त्यांना अशी सून हवी होती की तिच्या घराला आयुष्यभर सोनेरी बनवून ठेवेल. ज्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले त्याप्रमाणे त्यांच्या सुनेने त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी लग्नाला होकार दिला होता. पण आता निर्मलाला जेवण बनवता येत नाही ना निर्मलाला घरातील काम शिकण्यात इंटरेस्ट होता. घरकामाला एक मोलकरीण ठेवायची जी निर्मलाला घरातील कामात मदत करेल. निर्मलाने हे मान्य केले. आता घरातील इतर कामे करायला मोलकरीण येऊ लागली. कचरा काढणे, भांडी साफ करणे, सर्वांचीच कपडे धुणे किंवा घराची साफसफाई करणे ही सर्व कामे ती करत असत. मात्र संकेतने काही व्हिडिओ सोशल मीडियावर स्वयंपाक करताना पाहिले होते. त्यामुळे स्वयंपाकाची कामं करण्यासाठी कोणत्याही मोलकरणीची नियुक्ती त्याने केली नाही. त्याला वाटत होतं की स्वयंपाक करण्यासाठी आपल्या मित्राला ही गोष्ट त्याने सांगितली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला साफ नकार दिला. त्याने एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये एक बाई पदार्थ बनवत होती. ते बनवताना ती बाई खूप घाणेरड्या पद्धतीने तो पदार्थ बनवत होती. त्यामुळे संकेतने तो व्हिडिओ पाहिल्यावर तो मनातून घाबरला आणि त्याने तो व्हिडिओ निर्मलाला देखील दाखवला. तेव्हा त्याने ठरवलं की निर्मला स्वतः स्वयंपाक कामे उरकून घेईल आणि तसे कुटुंबात एकूण 3च लोक होते. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे ही मोठी गोष्ट नव्हती. निर्मलालाही तसं काही जास्तीचं काम नव्हतं. तिला ऑफिसला जायचं होतं ना दुसरं काही काम होतं. तिला फक्त कुटुंबाची काळजी घ्यायची होती जशी रमाबाई घेत होत्या. आणि तिच्या इच्छा असती तर हळूहळू तिने सगळं काही शिकून घेतलं असतं. पण नाही, हळूहळू वेळ जाऊ लागला. मोलकरीण यायची आणि सर्व कामे करून निघून जायची आणि आता सर्वांच्या आयुष्य पुन्हा सुरळीत चालू लागले. कालांतराने संकेतला 2 मुले झाली आणि आता निर्मला आणि मुलांमध्ये व्यस्त झाली होती. आणि हे सर्व पाहून शामराव आणि संकेतही तिची मदत करायचे. पण निर्मला अजूनही चिडचिड करतच होती आणि सगळ्यांना तिची अडचण समजत होती. त्यामुळे कोणी नाही काही बोलत नव्हते तिला. वाढत्या काळानुसार शामरावांचे वयही वाढले होते आणि त्यांच्या शरीराने उत्तर दिले की आता त्यांना काम करता येणार नाही. शामरावांचे 2 नातू बाहेर वसतिगृहात शिकत होते आणि घरी शामराव आणि त्यांची सून राहत होते. कारण शामरावांची तब्येत ठीक नसते म्हणून त्यांनी नोकरी सोडली होती. पण जेव्हापासून शामरावांनी काम सोडले तेव्हापासून त्यांच्या सुनेचे वागणे बदलले होते. ती त्यांना प्रत्येक गोष्टीवर टोमणा मारत असायची. कधी खाण्याबद्दल तर कधी त्यांच्या इतर खर्चाबद्दल नेहमी त्यांना ऐकवत असायची. शामराव खूप स्वाभिमानी व्यक्ती होते. ते नेहमीच आपल्या बायकोचे बोलणे आठवून शांत राहायचे. त्यांची बायको त्यांना नेहमी सांगायची की कुटुंब तुटायला जास्त वेळ लागत नाही. कुटुंबाला एकत्र ठेवणं ही एक मुश्किल गोष्ट आहे आणि हे काम कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचंच असतं. म्हणून नेहमी तुम्ही आपल्या कुटुंबाला बांधून ठेवा. आणि केवळ बायकोचे शब्द आठवून शामराव जीवन जगत होते. जेव्हापासून त्यांनी नोकरी सोडली तेव्हापासून सून त्यांना ओझं समजू लागली होती. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करणे तिची नेहमीची सवय होती. परंतु आज तिने तिची मर्यादा ओलांडली. शामराव जेवायला बसले तेव्हा त्यांनी परत एकदा आपल्या सुनेजवळ भाजी मागितली. सुनेने भाजी दिली नाही पण त्यांना दुनियाभराचं ऐकवलं, ते सुद्धा काही कारण नसताना. ती म्हणाली, दिवसभरात घरात खूप खर्च असतात आणि कमवायला कोणी नाही. माझ्या एकट्या नवऱ्याने किती खर्च उचलायचा. शामराव आपल्या सुनेचे बोलणे ऐकत राहिले आणि काही न बोलता उठून तिथून ते निघून गेले. काही वेळाने शामराव बाहेरून फिरून आले तेव्हा त्यांची सून तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होते. निर्मला फोनवर बोलत असताना
ती मैत्रिणीला म्हणाली, आता तुला काय सांगू, माझा सासरा दिवसभर घरातच पडून असतो, कामाचा ना धामाचा, नुसता फुकट गिळायला पाहिजे, एक पैसाही कमवत नाही आणि नुसत्या फरमाईश असतात. मी त्यांना स्पष्ट सांगितले की मला इतकं काम होत नाही. चुपचाप मी तयार केलेल्या भाकरी खायच्या. आता त्या म्हाताऱ्याला सहन करणे खूप जड झाले आहे. सतत माझ्या डोक्यावर नाचत असतो आणि वरून प्रत्येक गोष्टीला अडवतो. हे करू नको, ते करू नको. तो नेहमी ओरडत राहतो. मला काही नाही, मला याच्यापासून कधी मुक्ती मिळेल, याच्यापासून माझी कधी सुटका होईल. जगात असे अनेक लोक मरत राहतात, पण या म्हाताऱ्याला मृत्यू येतच नाही. एकतर तसेही घरात इतकी कामे असतात की विचारू नकोस, आणि वर या म्हाताऱ्यांची कपडे धुवा आणि त्याला खायला द्या. मला आता त्याची कुशामत करावीशीच वाटत नाही. म्हणून मी स्पष्ट सांगितले आहे की तू तुझे काम स्वतः कर. तूही तुझ्या सासूला सांग, जेवढं डोक्यावर चढवशील तेवढंच त्रासदायक होईल. अरे ह्या लोकांना तर स्वतःला काही काम नसते आणि वरती आपल्याला हुकूम चालवत असतात, आणि चालवणारा तरी काय नाही. बसून बसून फुकट जेवायला मिळत असेल ना, तर कोणाला आवडणार नाही. मी तर माझ्या सासऱ्यांना किती तर वेळा उलट सोडून गोष्टी ऐकवल्या आहेत, पण तो म्हातारा आहे जो अजूनसुद्धा इथे चिकटून राहिला आहे आणि आमच्या डोक्यावरही ओझे बनलेलाच आहे. पूर्ण लाज घाणवट टाकली आहे त्यांनी. जरा थोडी जरी लाज शिल्लक असती तर कधीच घर सोडून निघून गेला असता. आता तुला काय सांगू, त्या म्हातारीच्या मरणानंतर सुद्धा माझे जीवन एक नरकच बनून राहिले आहे. तरीसुद्धा जोपर्यंत हा म्हातारा कमवत होता तोपर्यंतची गोष्ट वेगळी होती की चला कमीत कमी काही ना काहीतरी कमवून आणत होता. परंतु आता तर काहीच कमवत नाही, घरी बसून फक्त खात असतो. काय करू काय समजत नाही. आपल्या सुनेचे एवढे कडू बोलणे ऐकून शामरावांना सुद्धा खूप भरून आले. त्यामुळे ते तेथून आपल्या रूममध्ये निघून गेले. आज पहिल्यांदा शामरावांना स्वतःला एवढे असहाय्य समजत होते. बिचारा शामरावांनी आजपर्यंत ऑफिसमध्ये सुद्धा कोणाकडून एक शब्द कधी ऐकून घेतला नव्हता. तेच आज आपल्या स्वतःच्या घरात एवढे लाचार झाले होते की आपल्या सुनेचं एवढं कडू बोलणे ऐकून सुद्धा काहीच बोलू शकले नाहीत. ते आपल्या सुनेला काय बोलणार होते? त्यांच्या मनात तर विचार आला होता की आपल्या सुनेच्या सर्व बोलण्याला उत्तर द्यावे, सांगावे की मी काही हरामाचं खात नाही. तुझ्या गोष्टीवर ऐश्वर्य करत आहेस ना, ती प्रत्येक गोष्ट माझी आहे. माझ्यामुळे तू या घरात महाराणी म्हणून राहत आहेस. परंतु त्यांनी विचार केला की आपल्या सुनेने लाजलज्जा सर्व सोडून दिले आहे. परंतु माझ्या डोळ्यातील पाणी अजून मेले नाही. मी माझ्या सुनेकडून स्वतःची बेइज्जत होऊन सुद्धा या घरात राहावं हाच विचार करत पूर्ण रात्र निघून गेली. खरं तर शामराव आपल्या जीवनामध्ये किती मुश्किल परिस्थिती आली आहे ते त्या परिस्थितीला समोर हरले नव्हते, परंतु आज ते आपल्या सून आणि मुलासमोर हरले होते. त्यांनी या अगोदर सुद्धा आपल्या मुलगा आणि सुनेमध्ये चालणारा संवाद ऐकला होता, परंतु ते आपल्या सून आणि मुलगा यांच्यामध्ये काही बोलू इच्छितच नव्हते, म्हणून ते शांत होते. त्यांची सून खूप वेळापासून त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी बोलत होती, परंतु त्यांचा मुलगा या गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हता. शेवटी आपल्या सुनेच्या बोलण्याचा परिणाम शामराव यांच्या मनावर एवढा झाला की त्यांना त्या घरात थांबणे कठीण झाले. पूर्ण रात्र त्यांनी रडून काढली होती. आता काय करायला हवे? आपल्या बायकोचे बोलणे मनात आणि या घरात राहावे की स्वतःचा आत्मस्वाभिमानाची रक्षा करण्यासाठी या घरातून निघून जावे? काय करावे की मुलाला सर्व काही खरे खरे सांगून त्याच्या तोंडावर गुपचूप शांतपणे या घरात पडून राहावे, आपल्या मुलाचा संसार वाचवावा? कारण ते असे निघून सुद्धा जाऊ शकत नव्हते, कारण त्यांचा मुलगा त्यांच्यावर खूपच प्रेम करत होता. त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर ते आपल्या मुलाला म्हणाले, संकेत बाळा, मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे आहे. जेव्हा तू फ्री होशील तेव्हा माझ्या रूममध्ये ये. संकेतनेही जेवण केले आणि तो आपल्या बाबांच्या वृद्धाश्रमात जाण्याचा विचार करत आहात. शामराव आपल्या मुलाला म्हणाले, मला माहिती आहे की तू माझ्यासाठी आहेस, पण मला हे सुद्धा माहिती आहे की आता तू फक्त माझ्यासाठीच नाहीस, तर ते
तुझे सुद्धा स्वतःचे कुटुंब आहे आणि तुला आता त्यांच्या आनंदाचा जास्त विचार करायला हवा. तुला आता या गोष्टीकडे जास्त लक्ष ठेवायला हवे. माझ्यामुळे तुझ्या कुटुंबामध्ये कोणताही तणाव निर्माण व्हायला नको. मला माहिती आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि तुला माझ्याजवळ ठेवायचंही आहे, परंतु एक बाप होण्याच्या नात्याने मला जाणीव आहे की जर माझ्यामुळे मुलाच्या संसारामध्ये काही परेशानी येत असेल तर माफ कर बाळा. परंतु मी तुझं आणि सुनबाईचे बोलणे ऐकले आहे. सुनबाई नेहमीच मला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी बोलत असते, परंतु तू नेहमीच तिला विरोध करतोस. त्यामुळे नेहमीच ती चिडलेली असते आणि तसेही घरात बसून बसून पूर्ण दिवस बोर होतो. तिथे उदास म्हणून माझ्यासारखे अजून काही लोक असतील, त्यांच्याबरोबर वेळ निघून जाईल. इथे बसून पूर्ण दिवस काही कामही करता येत नाही आणि कोणी सोबतही नाही. आता बसून बसून परेशानी होऊन जातो. तिथे वृद्धाश्रमात माझ्यासारखे खूप जण मिळतील आणि असे काही नाही की वृद्धाश्रमात गेल्यानंतर तुम्हा लोकांना विसरून जाईल आणि असेही नाही की तुम्ही मला विसरून जाल. तुम्ही प्रत्येक आठवड्यात मला वृद्धाश्रमात भेटायला येत जा. परंतु संकेतला हे अजिबात मान्य नव्हते. त्याने काहीही करून आपल्या बाबांना समजावले आणि तो आपल्या रूममध्ये जाऊन बसला. तो हाच विचार करत होता की अचानक बाबांना काय झाले असेल, ते वृद्धाश्रमात जाण्यामागे का लागले असतील. तेवढ्यात बाहेरून त्याची बायको निर्मला थोडी रागातच आली आणि म्हणाली, संकेत, जर तुझं बाबा वृद्धाश्रमात जाण्यासाठी तयार आहेत तर तू विनाकारण जबरदस्ती त्यांना का थांबवत आहेस? तुला एवढी छोटी गोष्ट समजत नाही का? पूर्ण दिवस बसून ते घरी बोर होऊन जातात आणि तसेही आपल्या मुलांची शिक्षणं पूर्ण होत आली आहेत. 1-2 महिन्यात ते सुद्धा घरी परत येतील आणि आपले घर म्हणजे एवढा मोठा काही महाल नाही की त्याच्यामध्ये 10 खोल्या आहेत. प्रत्येकी 3च तर फक्त खोल्या आहेत. आता आपली 2 मुले येणार, त्यांच्यासाठी सुद्धा खोल्या हव्यातच ना. अशा परिस्थितीत जर तुझे बाबा वृद्धाश्रमात जायला तयार आहेत तर जबरदस्ती त्यांना का थांबवताय तुम्ही? तर आजपर्यंत कधी माझे ऐकलेच नाहीत, फक्त आपल्या बाबांचंच ऐकत आहात. म्हणूनच आता मी तुम्हाला तुमच्या बाबांचं बोलणे ऐका. ते वृद्धाश्रमात जात आहेत तर त्यांना जबरदस्ती थांबवू नका. तेव्हा संकेतने आपल्या बायकोला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण निर्मलाने पक्के ठरवले होते की आपल्या सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवूनच थांबणार. संकेतला एवढे समजल्यानंतरही निर्मला त्याच्याबरोबर एक अट ठेवली. एक तर तुम्ही तुमच्या बाबांना वृद्धाश्रमात पाठवा, नाहीतरी मी माझ्या माहेरी निघून जाईन आणि परत कधीच येणार नाही. मुलांना सुद्धा माझ्यासोबत ठेवेल. संकेत आपल्या बायकोचे बोलणे ऐकून थोडासा परेशान झाला आणि बेचैनही झाला होता. शेवटी शामरावांना सुद्धा याच गोष्टीची भीती होती की आपल्या मुलाचा संसार मोडायला नको. तर इकडे संकेत खूप जास्त परेशान होता. दुसरीकडे शामरावांनी आपल्या सुनेची ही अट ऐकली. तेव्हा त्यांनी निश्चय केला की उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर ते हे घर सोडून निघून जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी तसेच घडले. दुसऱ्या दिवशी सकाळी संकेत आणि त्यांची बायको जेव्हा झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले की शामराव त्यांच्या रूममध्ये नव्हते आणि त्यांचं सामान सुद्धा तिथे नव्हते. आपले बाबा त्यांच्या रूममध्ये नाहीत हे लक्षात आल्यानंतर संकेत खूप परेशान होऊन गेला. इकडे तिकडे त्यांचा तो शोध घेऊ लागला. तो आरडाओरडा करून बाहेर सुद्धा त्याने जाऊन पाहिले, परंतु त्याचे बाबा त्याला कुठेही दिसले नाहीत. आता मात्र आणखीनच अस्वस्थता, खूप विचित्र झाली होती संकेतची अवस्था. पण संकेतची बायको शांत होती. तिला आपल्या सासऱ्याच्या जाण्याचा काहीच फरक पडत नव्हता. निर्मलाला तर असेच वाटत होते की संकेतने त्यांच्या बाबांना असे शोधत राहावे, परंतु त्यांचा पत्ता त्याला कुठेही लागू नये. आणि तसेच घडले होते आणि तो त्यांचा शोध घेत होता, परंतु त्याला ते कुठेही सापडत नव्हते. त्यामुळेच तो खूपच जास्त हैराण झाला होता. एवढ्यातच संकेतने आपल्या बायकोला तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना ऐकलं आणि त्यांनी पाहिलं की त्याच्या बायकोला त्यांच्या वडिलांनी घर सोडल्याबद्दल तिला किती आनंद झाला आहे. त्या आता मैत्रिणीला सांगत होती, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले आणि मला जे हवे होते ते पूर्ण झाले. माझ्या त्या गोष्टी ऐकून शेवटी त्या म्हाताऱ्याची बुद्धी ठिकाणावर आलीच. एकदाच आता त्याला समजले की आपल्या या घरात राहणे कठीण आहे, म्हणूनच तो निघून गेला. आज तुला काय सांगू की किती प्रयत्न केला आहे, परंतु जो म्हातारा घरातून जायला तयार नव्हता.
पण काल परवा मी त्याला एवढं काही ऐकवलं की थोडीफार शिल्लक राहिलेली लाज घेऊन घरातून निघून गेला आणि नसता गेला तर मी त्याचे जगणेच मुश्किल केले असते असे म्हणून ती हसू लागली. तेवढ्यातच रागात आपल्या खोलीत संकेत आला आणि आपल्या बायकोच्या हातातील फोन घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. असे अचानक संकेतला घरात आलेले पाहून निर्मला खूपच घाबरून गेली होती, कारण तिला माहीत होतं की संकेत आपल्या आईबाबांवर किती प्रेम करतो. जर का संकेतने आपले बोलणे ऐकले असेल तर तो काय करेल ह्या विचाराने निर्मलाची अवस्था खराब होती. स्वतःची बाजू सांभाळून घेण्यासाठी ती संकेतला म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलत होते, ती तिच्या सासूबद्दल मला काहीतरी सांगत होती, बस एवढंच बोलत होतो, जास्त काही नाही. एवढे शब्द बोलताना एक जोरदार थप्पड तिच्या कानाखाली संकेतने मारली. त्याच्या एका थप्पडने निर्मला दुसऱ्या बाजूला जाऊन कोसळली. तिच्या डोळ्यात आता अश्रू आले होते. ती अश्रू भरल्या डोळ्यांनी संकेतकडे पाहत होती आणि संकेत तिच्यावर ओरडत म्हणाला, बेशरम बाई, तू माझ्या बाबांबरोबर असे वागलीस. असे वागताना तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का? मी तर तुला एक चांगली सून समजत होतो, परंतु तू मात्र चांगली बायको बनू शकली नाहीस ना. तू गृहिणी बनवू शकलीस ना एक आई बनू शकलीस की नाही. तुझ्याकडून ना घर सांभाळता आले. तू तर सुनेची जबाबदारी चांगल्या प्रकारे निभवू शकलीस आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा तुला नीट सांभाळता आले नाही, कारण तू मुलांना सुद्धा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले आणि मी मात्र आजपर्यंत तुझी प्रत्येक कमी लपवण्याचा प्रयत्न केला होता. तू मात्र माझ्या चांगुलपणाचा फायदा उचलत राहिलीस. मी आजपर्यंत कधीच असा विचार केला नव्हता की माझ्याकडून घरातील व्यक्तीला दुःख होऊ नये. मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची पूर्ण काळजी घेईन, ज्याची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मी तुझं मन दुखवायला नको म्हणून आजपर्यंत तू कितीतरी वेळा बाबांना वृद्धाश्रम सोडण्याविषयी बोलत होतीस, परंतु मी तुला काहीही बोललो नाही, कारण मला असे वाटत होते की काही वेळ निघून गेला की तू सर्व काही गोष्टी समजून घेशील, परंतु एवढ्या खालच्या थराला जाशील असा मी स्वप्नात सुद्धा विचार केलाच नव्हता. तुला काय वाटले माझ्यापासून तू बाबांना दूर करू शकशील? अरे, आई बाबा बरोबर नाते हे देवानेच बनवलेले असते. तू त्या नात्याला काय मी सुद्धा कधी विसरू शकत नाही. तू माझी बायको आहेस, माझी अर्धांगिनी आहेस. माझ्या सुखात दुःखात माझी साथ देणे हे तुझे कर्तव्य आहे, परंतु आजपर्यंत काहीच तू माझ्या दुःखात माझी साथ दिली नाहीस. तर कधीच अशा परिस्थितीमध्ये तू सामोरे येऊन माझ्या खांद्याला खांदा मिळवला नाहीस. कधीच दुःखामध्ये तू मला सांभाळण्याचा प्रयत्न केला नाहीस, परंतु असे असताना सुद्धा आजपर्यंत कधीही तुला माझ्या बाबांनी, माझ्या आईने किंवा मी सुद्धा तुझ्या कमी प्रमाणात तुला दाखवल्या नाहीत. परंतु तू तर आज हद्दच केलीस. काही नाही आहे, माझ्या बाबांनी आजपर्यंत त्यांची प्रत्येक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आहे, परंतु तू या घरात आल्यापासून तू तुझी एक सुद्धा जबाबदारी व्यवस्थित सांभाळू शकली नाहीस आणि तू आज माझ्या बाबांसोबत एवढी चुकीचं वागून हे सिद्ध केलं आहेस की तुला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी तू सुधारू शकतच नाहीस. तू खोटी आहेस आणि नेहमीच तशीच राहशील, परंतु मला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. आता तूच या घरात राहा किंवा नको राहूस, पण मी या घरात माझ्या आईबाबांशिवाय राहू शकत नाही. म्हणून मी माझ्या बाबांना शोधण्यासाठी जात आहे. आता मी त्यांना घेऊनच परत येईन. जर तुला हे घर सोडून जायचं असेल तर तू जाऊ शकतेस आणि माझी मुले माझ्याबरोबरच राहतील. मी त्यांना तुझ्या भरवशावर नाही सोडू शकत. तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईवर आजपर्यंत विश्वास ठेवला, परंतु तरीसुद्धा तुला माझ्या जबाबदारीची जाणीव झालीच नाही. अशी तू माझ्या मुलांची जबाबदारी घेऊन त्यांचं काय सांभाळ करशील? आता निर्णय तुझ्या हातामध्ये आहे. तुला या घरामध्ये राहायचे असेल तर तू राहू शकतेस, नाहीतर समोर दरवाजा उघडा आहे. मी चाललो तुझ्या माझ्या बाबांना घ्यायला. एवढे बोलून संकेत रागातच गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडला. बघता बघता पूर्ण दिवस निघून गेला. आता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या वेळेला संकेत आपल्या बाबांना सोबत घेऊन घरी परत आला. बाबा आल्यानंतर संकेत आपल्या बाबांना म्हणाला, तुम्ही तुमच्या सुनेचा विचार करून घर सोडून गेलात, पण तुम्हाला एकदा सुद्धा माझा विचार आला नाही का? मी तुमच्या विना कसा राहील? हे बघा बाबा, मला माहिती नाही की
तुम्ही काय विचार करून या घरामधून बाहेर गेला होता, परंतु आज मी यापुढे जर तुम्ही असे काही केले तर माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणीच नाही. आणि राहिली गोष्ट निर्मलाची, तर ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. तिच्या मनाला वाटेल तिथे ती राहू शकते. तिचे मन असेल तर तिने तिच्या माहेरी गावी जावे किंवा मी तिला थांबवणार नाही. आपल्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून निर्मला रागातच आपल्या माहेरी निघून गेली. काही दिवस ती तिच्या आपल्या माहेरी जाऊन राहिली, परंतु त्यानंतर ती तिथे सुद्धा काहीच काम करत नव्हती. त्यामुळे ती अशीच बसून तिथे राहत होती. निर्मलाच्या माहेरचे काय एवढे श्रीमंत लोक नव्हते की तिथे कायम तिला महाराणीसारखी असेल. तिथे घरातील सर्व कामे निर्मलाची वहिनीच करत आहे आणि ती वहिनी सुद्धा नंदेला असे किती दिवस आहे की खायला बनवून घालणार होती. निर्मलासारखी ननंद एक नंबरची कामचुकार होती. ती आपल्या सासरकडून रागाने आली होती. ती गोष्ट निर्मलाच्या वहिनीला माहिती होती. त्यामुळेच काही दिवस त्यांनी तिला चांगला पाहुणचार केला, परंतु काही दिवसानंतर मात्र ती स्वतःचे रंग दाखवू लागली. त्यामुळे निर्मलाच्या आई आता तिला सकाळ संध्याकाळ विचारू लागली होती, जावई बापू तुला न्यायला कधी येणार आहेत. परंतु निर्मला काय उत्तरच देत नव्हती. आपल्या आईला खरे सांगितले तेव्हा ती सुद्धा निर्मलावर नाराज झाली आणि म्हणाली, जर ही गोष्ट तू मला अगोदर सांगितली असती तर मी तुला या घरात आणि इकडे येऊच दिले नसते. काही हरकत नाही, आता तू जावई बापूंना फोन कर आणि झालेल्या प्रकरणाविषयी त्यांची माफी माग. आता मी सुद्धा जास्त दिवस तुला या घरात ठेवू शकत नाही. आता तुझी वहिनी मला बनवून खायला घालते, हे काय कमी आहे का? आता तू स्वतःचा विचार करतेस. स्वतः तू तुझ्या सासऱ्यांना जेवण बनवू घालू शकत नाहीस का? आता तुझी वहिनी आम्हाला पण खायला घालते आणि वरून तू इथे येऊन बसलीस. मला माफ कर मुली, परंतु या वयात आज नोकरासारखी कामे करण्याची हिंमत नाही आहे ग माझ्यात. म्हणून तुझ्या वहिनीची नाराजी तुझ्यासोबतच आहे. माझ्यावर येण्या अगोदरच किंवा आमच्या दोघींचे नाते खराब होण्या अगोदर तू इथून निघून गेलीस तर चांगलं राहील. लग्नानंतर माहेरी आलेली मुलगी पाहुण्यासारखीच चांगली वाटते. आणि आता तर तुझे नवीन लग्न झालेलेच नाही, तुला मोठी मोठी 2 मुले आहेत. अशा वयात विनाकारण आपल्या 2 मुले आहेत. आपले नखरे आपल्या सासरच्या माणसाने उचलली होती. तेवढे नखरे तर आपल्या माहेरचे सुद्धा उचलू शकत नाहीत. सासऱ्यांना ती ओझं समजत होती आणि त्यांच्यावर अत्याचार करत होती. त्या सासऱ्याने तिला आपली मुलगीच मानले होते आणि आपल्या मुलीप्रमाणे निर्मलाला प्रेम दिले होते. तेवढं प्रेम आणि तिची सख्खी आई सुद्धा तिला देऊ शकली नव्हती. तिच्या आईने सुद्धा स्पष्टपणे सांगितले होते की या म्हातारपणी हे सर्व मी झेलू शकत नाही. तू इथून निघून जा. आणि दुसऱ्या बाजूला तिचे सासरचे आहेत. त्यांनी तिच्या आनंदासाठी आपल्या स्वतःचे घर, आपला मुलगा सर्व काही सोडून दिले होते. कारण आपला मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही परेशानी यायला नको. जेव्हा निर्मलाला या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा ती स्वतःच्या नजरेत उतरली होती आणि तिला समजले होते की काय करावे आता. ती जास्त दिवस माहेरी सुद्धा राहू शकत नव्हती. शेवटी तिने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली की मला घ्यायला या. संकेतने एक गोष्ट तिला स्पष्टपणे सांगितली की तू स्वतः घर सोडून गेली आहेस, त्यामुळे तू गेली आहेस तशी परत ये, की मी तुला घराच्या बाहेर काढले नव्हते, त्यामुळे मी तुला घ्यायला येऊ शकत नाही. निर्मलाकडे कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता. शेवटी तिने आपले स्वतःच्या घरी सासरी येण्याचा निर्णय घेतला. कारण ती आपल्या माहेरी राहू शकत नव्हती, म्हणून तिने स्वतः घरी येण्याचा निर्णय घेतला. सासरी आल्यानंतर तिने आपल्या सासऱ्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांची माफी मागितली. बाबा, मला माफ करा. आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी चुकीचे समजत आली होती. मी नेहमी तुम्हाला माझ्यावरती ओझे समजत होते, परंतु सत्य काही वेगळेच आहे. आज मला जाणीव झाली आहे की जेव्हा आपल्या 2 भाकऱ्यांसाठी एखाद्याच्या डोळ्यात खुपू लागतो तेव्हा कसं वाटते. जेव्हा आपण आपल्या लोकांवरती आपली माणसं म्हणून अधिकाराने राहतो, परंतु तीच लोक जेव्हा आपल्याला गोष्टी ऐकवतात तेव्हा आपल्या हृदयाला किती वेदना होतात याची जाणीव आज मला झाली आहे. तुम्हाला मी किती खूप दुःख दिले याची कल्पना मला आहे, म्हणून मी तुम्हाला माफी करा. शेवटी शामरावांनी आपल्या सुनेला माफ केले. आता मात्र निर्मला
आपली गृहिणीची जबाबदारीही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू लागली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एवढी माया लावत आहे की आता सर्वांनाच ती हवीहवीशी वाटू लागली. घरातील प्रत्येक सदस्याचा आदर करत आहे ती, सर्वांचा आदर करतच आहे. एक कुटुंब व्यवस्था काय असते याची शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊन ती आपलं कुटुंब चालवत आहे. असे म्हणतात ना की माणसाला ठेच लागल्याशिवाय त्याच्यामध्ये बदल होत नाही. निर्मला सुद्धा आपल्या सासऱ्यांना खूप त्रास देत होती. तीच वेळ केव्हा तिच्यावर आली तेव्हा आपल्या कृतीची जाणीव तिला होऊन कोण आपल्या जवळचे आणि कोण प्रेमाची माणसे आहेत त्याची जाणीव झाली. अशी जाणीव तर प्रत्येक घरातील स्त्रीला झाली तर कोणतंच कुटुंब दुःखी राहणार नाही. निर्मलाचे कुटुंब आनंदी झाले आणि तीही. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच मोटिवेशनल, हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन गोष्टीमध्ये.